सुस्वागतम. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता नंदू आजी ही घरी आलेली असते आणि नंदू आजीकडे बघते तर आजी म्हणते, बरं झालं ग, अगं नंदा तू आलीस. तेव्हा आता नंदू आजी म्हणते की खरं सांगू का, तुला अगदी चित्रासारखी सून मिळाली. पण या अगोदर तू या सुनेविषयी काही बोलली नव्हतीस ग. आजी म्हणते, अगं केव्हापासून माझ्या मनात होतं पिंट्या दादाचं लग्न करायचं, पण तुला माहिती आहे ना, हा पिंट्या काही ऐकतच नव्हता. नंदू आजी म्हणते की पण बरं झालं तुझी काळजी मिटली आणि शिरासुद्धा अगदी छान झाला होता बरं का तुझ्या सुनेचा हातचा. आजी म्हणते की बघ ना, सगळ्यांना माझ्या सुनेच्या हातचा शिऱ्याचा प्रसाद खायला मिळाला आणि आता पिंट्याने सुद्धा जमून घेतलं पाहिजे ग. आणि नंदू आजी आता तेथून निघून जाते. आणि इकडे आता समर आता हॉलमध्ये बसलेला असताना स्वानंदी समरकडे येते. समर खाली बघत असतो तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आदिराचे दादा. समर म्हणतो, काय आहे? मागाशी मी सगळ्यांसमोर एवढं महत्त्वाचं बोलत होतो आणि तुम्हाला काय एवढं महत्त्वाचं बोलायचं होतं? स्वानंदी म्हणते, महत्त्वाचंच होतं. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की मग मी कोणाशी बोलायला हवं होतं आणि मी कोणाशी बोलू? रागावून आता वैतागतच समर म्हणतो, काय झालंय? तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती. आणि स्वानंदी म्हणते की मला कुणी कसं बोललं नाही याचंच मला आश्चर्य वाटतंय. आता वैतागून समर म्हणतो, काय झालं? अहो पटापट बोला हो रोहनच्या ताई. आणि पटपट आता स्वानंदी म्हणते की अहो, मी बनवलेला शिरा खारट झाला होता आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला बाजूला बोलायला बोलवत होते, पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत. स्वानंदी म्हणते, त्यावेळेस जर तुम्ही असे बाजूला आला असतात तर सगळ्याच पाहुण्यांना असा खारट शिरा खायला मिळाला नसता ना. स्वानंदी म्हणते की बिचारं कुणी काहीच बोललं नाही चांगुलपणा म्हणून. आणि ती ऐकून आता समर उठून उभा राहतो आणि म्हणतो, झालं का आता तुमचं बोलून? अहो, कुणी तुमच्याकडे तक्रार केली नाही, कुणी तुम्हाला बोललं नाही. याचं कारण असं आहे, तुमच्या हातचा खारट शिरा कुणी खाल्लाच नाही. स्वानंदी म्हणते की याचा अर्थ शिरा खारट झाला होता हे तुम्हाला माहिती होतं का? आणि त्यानंतर आता समर घडलेली हकीकत सांगतो. समर म्हणतो की तुम्ही शिरा तर केला, पण मला ना त्या शिऱ्याचा आणि त्या भाजलेल्या रव्याचा एकदम खमंग सुवास सुटला होता आणि मला राहवलं नाही. मी आलो आणि त्या शिऱ्याची टेस्ट घ्यायचा मी प्रयत्न केला. थोडा शिरा बाजूला घेऊन मी तो टेस्ट केला, पण तो खूप खारट होता ते बघून. आता मी पटकन आनंदला आणि निकिताला फोन केला आणि घडलेली हकीकत त्यांना सांगितली आणि प्रसादासाठी पटकन शिरा बनवून आणायला सांगितला. मला सुबुद्धी सुचली आणि मी त्या रव्याची टेस्ट केली, म्हणून तो शिरा खारट आहे हे मला कळलं. नशीब माझं असे आता समर स्वानंदीला सांगतो. आणि त्यानंतर समर म्हणतो की तुमचा खारट शिरा मी बाजूला ठेवला आणि निकिताने तयार केलेला शिऱ्याचं पातेलं मी पुन्हा त्या चुलीवर ठेवलं. आता स्वानंदी तोंडाला हात लावते आणि म्हणते, अरे बापरे, एवढं सगळं केलं का तुम्ही? आणि आता समर म्हणतो की आमची इज्जत गेली असती. तेव्हा स्वानंदी म्हणते की प्रसादाचा शिरा माझ्या हाताने खारट झाला आणि मला शिरा बनवता नाही आला. खरंच माझ्याकडून मोठी चूक झाली. स्वानंदी म्हणते की पण मला हेच काही कळत नाही, माझ्या हातून शिरा खारट कसा झाला? स्वानंदी म्हणते की बरं झालं, जर तुम्हाला कळलं नसतं तर किती मोठा अनर्थ झाला होत असता. मग तुम्हाला एक काही कळत नाही, तुमच्या हाताने एकही काम धड कसं नाही होतो आणि तरी सुद्धा तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर तरी कशा घेता? स्वानंदी म्हणते की अहो, असं काय म्हणता, मी काय मुद्दाम केलं का आणि मी मनापासून माफी मागते. समर म्हणतो, दरवेळेसच कसं असं होतं, आज जर पाहुण्यांनी खारट शिरा खाल्ला असता तर सगळ्यांच्या समोर आमची मान शर्मेने खाली गेली असती, कळतंय का? समर म्हणतो, मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं, तुम्हाला जे काम जमत नाहीये ना ते अंगावर घेऊ नका. आणि असली कामं अंगावर घेऊन तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही घरातल्यांना इम्प्रेस करता किंवा मला इम्प्रेस करता, असं काही होणार नाही बरं का. समर म्हणतो, या घरात तुम्ही काही करायची गरज नाही, कारण या घरात व्यवस्थित कामं करणारी अनंत माणसे आहेत. फक्त तुम्ही उभ्या राहा, तुम्हाला काही करायची गरज नाही. समर म्हणतो, प्रसाद बनवण्याची जबाबदारी तुम्ही ओढून घेतली होती, म्हणजे खरं तर ही जबाबदारी तुमचीच होती. आणि इकडे आता अर्पिता, मल्लिका आणि अंशुमन बसलेला असतो. आता अर्पिता म्हणते की हे काय मम्मा, एकावर एक विधी चाललेत आणि पूर्णसुद्धा होतात. आता काय सत्यनारायण महापूजा झाला, आता काय गोंधळाची विधी म्हणी, माझ्या वेळेस एवढे विधी नव्हतेच. मल्लिका म्हणते की आप्पी, हे सगळे विधी नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर करायचे असतात. अर्पिता म्हणते की बघितलं का मॉम, आपण केलेले प्रयत्न सगळे वाया जातात आणि ही स्वानंदी आणि ही म्हातारी कसली चिवट आहे. मल्लिका म्हणते, तू म्हणतेस ते बरोबर आहे बरं का, ही स्वानंदीना वाटेल तेवढी साधी आणि सरळ नाहीच हे आप्पी. आणि इकडे आता अंशुमन हा त्याच वेळेस त्यांच्या शेजारी मोबाईल बघत बसलेला असतो. मल्लिकाचं लक्ष अंशुमनकडे जाते आणि मल्लिका उठूनच पुढे येत म्हणते, अंशुमन हे काय चाललंय तुझं? आणि पटकन अंशुमनचा मोबाईल घेते
आणि इकडे आता आजीने पुन्हा गुरुजींना बोलावलेलं असतं. आता जागरण गोंधळ आजी करणार असते. आजी म्हणते, हे बघा, पूजेचं सगळं साहित्य आम्ही आणू, पण विधीची सगळी जबाबदारी तुमची बरं का. गुरुजी म्हणतात, काही हरकत नाही. आणि आता ते गोंधळी म्हणतात की तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, आम्ही संध्याकाळी येतो. आजी आता त्यांना हात जोडून नमस्कार करते. आता गुरुजी निघून जाताच तिकडे स्वानंदी तिथे येते. आजी म्हणते, का गं स्वानंदी, झाली का पूजा? आणि संध्याकाळी परत पूजा आहे बरं का. गुरुजी संध्याकाळी येणार आहे आणि पिंट्याला आणि तुला पूजेला बसायचंय. आजी म्हणते की पिंट्याला तयार कर बरं का स्वानंदी. स्वानंदी म्हणते, मी? तर आजी म्हणते, हो. स्वानंदी म्हणते की आजी प्लीज तुम्ही सांगा ना, तुमचं ऐकतील ते. स्वानंदी म्हणते, मी जर त्यांना सांगितलं तर ते ऐकतील असं नाहीये. आजी म्हणते, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला मला सांगतेस का स्वानंदी तू? स्वानंदी म्हणते की अगोदरच ते कशाला एवढे विधी पूजा, त्यामुळे चिडचिड करतात. आजी म्हणते, असं काय करते अगं, तू त्याची बायको आहे तेव्हा त्याला सांग तयार व्हायला. आजी म्हणते, कधीतरी तुला हे करावंच लागेल, जा सांग त्याला संध्याकाळी पूजा आहे म्हणून. स्वानंदी म्हणते, ठीक आहे आजी. आणि इकडे आता मोबाईलमध्ये मलिकाने अंशुमन हा जुगार खेळत असल्याचे बघितलेलं असतं. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की हे बघ मॉम, मी नेहमी जुगार खेळतो आणि मला ना या पिंट्या दादासारखं करायचं नाही आणि राहायचं नाही, मला लवकर श्रीमंत व्हायचं आहे. मलिका म्हणते की अरे पण त्यासाठी जुगार? तर अंशुमन म्हणतो हो. आणि लगेच आता अंशुमन अर्पिताला म्हणतो की तुम्ही लोक श्रीमंत आहे, तुम्हाला काही फरक नाही पडत, पण मला सारखे पिंट्या दादाकडे पैसे मागावे लागतात. आणि त्यानंतर आता तेवढ्यात अंशुमनचा पुन्हा फोन वाजतो आणि त्या जुगारात आता पैसे लावल्याचे असते आणि अंशुमनला 15 लाख रुपये येतात. तर अंशुमन खुश होतो. पण ते ऐकताच आता मलिका म्हणते, अंशुमन तू जुगारात 15 लाख लावलेस, तर आता हे 15 लाख तुझ्याकडे कसे आले? तर अंशुमन म्हणतो की तुझ्यासारखी चोरून घेतली. आता इकडे मलिका म्हणते की तुझ्या समर दादाला जर कळलं तर तो काय करेल माहिती आहे ना तुला? तेव्हा अंशुमन म्हणतो, त्याला कळेलच कसं मॉम, हे पैसे मी पहिल्यांदा नाही उचललेत. अर्पिता म्हणते की म्हणजे तू हे नेहमी करतोस? अंशुमन म्हणतो, हे बघा दादाला काहीच कळणार नाही. अंशुमन म्हणतो, तुम्ही इकडे जोर लावा, मी तिकडे लावतो. आणि बाय असे करत अंशुमन तेथून निघून जातो. तर मलिकाला धक्का बसतो. आणि आता इकडे समोर दुसऱ्या दिवशी त्याची आवरून कंपनीत जाण्यासाठी आता गाणं गुणगुणत फाईल बॅगमध्ये ठेवत असतो. तर तेवढ्यात स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की दररोज तुम्ही नेहमी हेच गाणं म्हणता का? तेव्हा समर म्हणतो, तुम्ही हे बोलायला आला होतात का? स्वानंदी म्हणते, अहो माझ्यासुद्धा आवडीचं हेच गाणं आहे. तर आता समर म्हणतो, बोला काय काम आहे? तर स्वानंदी म्हणते की अहो आजीने सांगितलं आज संध्याकाळी पूजा आहे आणि आपल्या दोघांना बसायचं आहे. आता समरला राग येतो. समर म्हणतो की अहो असं काय करता? म्हणजे आत्तापर्यंत लग्नाचे जे 1000 1 लाख विधी करून झालेत, पूजाही करून झाली, वेगवेगळे प्रयोगही करून झालेत आणि आता पुन्हा पूजा? कुठलेही चित्रविचित्र खेळूनही झाले, सत्यनारायण महापूजाही झाली आणि आता ही कुठली अजून पूजा? आता बोट करत समोर म्हणतो, हे बघा तुम्ही मला आता कुठली जरी पूजा करायला सांगितली तरी मी त्यासाठी तयार होणार नाही म्हणजे नाही. आता स्वानंदी म्हणते, ओके आता मोकळा श्वास घ्या आणि हे जाऊन खाली आजीला सांगा. घाबरतच समोर म्हणतो, नाही नाही मी नाही सांगणार. आता समोर म्हणतो, तुम्हाला आजीच्या ग्रुपमध्ये राहायचं का? तेव्हा स्वानंदी म्हणते की मग तुम्हीच आजीला सांगा. स्वानंदी म्हणते की अहो आता आपण लग्न तर केलंच आहे ना, मग लग्नानंतरचा विधी करायला का कंटाळा आलाय? आता स्वानंदी म्हणते की हे बघा, अगोदरपासूनच तुम्ही याला नाही म्हणायचं होतं, तुम्ही लग्नही केलं आणि आत्तापर्यंतची सगळी विधीसुद्धा केली, मग आत्ताच का नाही म्हणता? अगोदरच नाही म्हणायचं होतं ना, आता काय नाही नाही करता? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा, आता मला हे बरोबर वाटत नाही आणि मला पूजा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा आता समोर म्हणतो, पण मला प्रॉब्लेम आहे ना. स्वानंदी म्हणते, मग तुम्ही सांगा आजीला. समोर म्हणतो, दरवेळेस मीच सांगायचं का? आणि आता खरंच स्वानंदी आजीला जाऊन सांगायला जाऊ लागते. तर समोर पुन्हा स्वानंदीला थांबवतो आणि म्हणतो की हे बघा, थांबा थांबा, लगेच तारा जाऊ नका सांगायला. स्वानंदी म्हणते, तुम्हीच सांगितलं. तेव्हा समोर म्हणतो, हे आजीला जाऊन सांगू नका मी सांगितलं म्हणून. तेव्हा आता स्वानंदी म्हणते, मग मी कसं सांगू? आता पटकन आता आवड्या गिळत आता समर म्हणतो की हे बघा, आता हा शेवटचा विधी, यापुढे विधी नाही. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे. आता इकडे आजी रोहिणी मेडला बोलावते आणि म्हणते, हे बघ पूजेचे सगळे साहित्य तयार कर, जे काही असेल ना ती सगळी तयारी झाली पाहिजे बरं का. तेवढ्यात अर्पिता तिथे येते आणि आजीला म्हणते, हे काय आजी अजून एक पूजा?
तेव्हा आता आजी म्हणते, घ्या, सगळेच विसरले का? अगं रात्री गोंधळाची पूजा आहे. आणि तेवढ्यात आता स्वानंदी तिथे येते. खुश होत आजी म्हणते की, अगं स्वानंदी आली आणि सांगितलं का गं पिंट्याला? आणि झाला का गं तो लगेच तयार? तेव्हा स्वानंदी म्हणते, हो आजी, तुमचं नाव सांगितलं आणि ते लगेच तयार झाले. तुम्हाला ते खूप घाबरतात. आणि आता इकडे पटकन स्वानंदी म्हणते की, मी सुद्धा आता पूजेची तयारी करते रोहिणी मेडबरोबर. आणि स्वानंदी निघून जाते. इकडे आता आजी फोनवर बोलत असते. तेवढ्याच समर आजीकडे येतो. आणि इकडे आता आजी पटकन समरला बघून फोन ठेवते आणि म्हणते की, पिंट्या अरे कुठे चालला आहे? तेव्हा समर म्हणतो, ऑफिसला चाललोय. तेव्हा आजी म्हणते की, अरे कुठेच जायचं नाही स्वानंदी, आणि तू पूजेला बसणार आहे, रात्री पूजा आहे. समर म्हणतो, तोपर्यंत येतो मी आजी. आजी म्हणते, मला माहिती आहे रे पिंट्या, तू येणार आहे. आजी म्हणते की, समर काही जरी झालं तरी पूजा झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही. आणि इकडे आता आजी म्हणते की, पिंट्या अरे स्वानंदीच्या माहेरच्या माणसांना फोन करून बोलाव ना. समर म्हणतो, हे बघ, ती माणसे लागणं जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा आता आजी म्हणते, पिंट्या जाऊ देणारे, देणारे सोडून, आता कर फोन. आजी म्हणते की, अरे रोहन या घरचा जावई आहे, तेव्हा त्यांचा मान तर ठेवायलाच हवा पिंट्या. आणि आता लगेच आता आजी म्हणते की, पिंट्या पहिलं त्यांना फोन कर, मला जरा काम आहे, मी जाऊन येते. तर समर आता रोहनला फोन लावू लागतो. आणि आता इकडे रोहन समरचा फोन आलेला बघून म्हणतो की, बोला ना समर सर, मी ऑफिसला चाललो होतो. आणि आता समर म्हणतो की, ॲक्च्युली मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केला. आमच्या घरी गोंधळाची पूजा असणार आहे रात्री, तेव्हा तुम्ही सगळेच जण या. आता रोहन म्हणतो की, ॲक्च्युली मला यायला आवडलं असतं, पण ना लग्नानंतर खूप कामं पेंडिंग आहे, तेव्हा हे खूप अवघड आहे, तरी मी प्रयत्न करील. आणि त्यानंतर इकडे आता रोहन म्हणतो की, कदाचित मला यायला जमणार नाही समर सर. तर तेवढ्यात आदिरा तिथे येते आणि म्हणते की, अरे कुणाचा फोन आहे? तेव्हा रोहन म्हणतो, कुणाचा असणार? तुझ्या पिंट्या दादाचा. पटकन आता एक्साईट होत आता आदिरा ही समरचा फोन घेते आणि म्हणते, पिंट्या दादा बोल ना. तेव्हा आता समर म्हणतो की, ॲक्च्युली घरी रात्री पूजेचा कार्यक्रम आहे, पण रोहन यायला तयार नाही आहे. तर आता रोहन म्हणतो की, ॲक्च्युली मला आवडलं असतं सर, पण तुम्हाला माहिती आहे ना, खूप सुट्ट्या झाल्या लग्नाच्या. तर आता आदिरा म्हणते, काही नाही, बाकी काही नाही, आम्ही येतोय पिंट्या दादा. तर आता खुश होऊन समर म्हणतो, या, मी वाट बघतोय. आणि इकडे आता आनंद हा कंपनीमध्ये असतो. आणि तेवढ्यात त्या अकाउंटवाल्याकडे आता जे कंपनीचे त्या महिन्यात लॉस झाले त्याची सगळी फाईल त्यांनी आणलेली असते. आणि त्यामध्ये आता आनंदला कळलेलं असतं की 15 लाख रुपये लॉस झाला, पण ते अकाउंट्सवाले म्हणतात 30 लाख रुपये. आनंद म्हणतो, अगोदर 15 लाख रुपये लिगली होते पेपर्सवर, आणि 30 लाख म्हणजे 15 लाख एक्स्ट्रा कसे आले? आणि लगेच आता तो अकाउंट्सवाला म्हणतो, मला काय माहिती. आता आनंद विचार करतो की समरचं या महिन्यात लग्न असल्यामुळे कंपनीत समरचा भाऊ होता म्हणजे अंशुमन. आणि लगेच आता आनंदला ते क्लिक होतं. पटकन आता आनंद हा समरकडे येतो. तेव्हा समर म्हणतो की, अरे मला एकट्याला टाकून कुठे गेला होतास तू? तर आनंद म्हणतो की, तुझ्या घरी लग्नाचे कार्यक्रम चालू आहेत, मी काय तुझ्या पाठीमागे असायला हवं का? बाकीचे कामं कोण बघणार? आणि समर म्हणतो की, अरे घरी मी खूप भयंकर अवस्थेतून जातोय बरं का. तेव्हा आता आनंद म्हणतो की, तुझं हे रँडमली बोलून झालं असलं तर मी बोलू का? आता आनंद म्हणतो, हे बघ स्वानंदी, आता तुझी बायको आहे हे तू ॲक्सेप्ट कर. आणि समर, आता मी तुला जे सांगणार आहे ते तू ऐकणार आहेस का? जाऊ मी? आनंद जाऊ लागतो. तर समर म्हणतो, बोल बोल. आता आनंद म्हणतो, हे बघ, अंशुमनने मागच्या महिन्यात कंपनीतून 15 लाख रुपये काढले, आणि तेही कॅश, आणि त्याचासुद्धा काही हिशोब नाही. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. आणि आता अंशुमनचे भयानक कार्ड आनंदने समोर आणलेले असते. आणि इकडे आता संध्याकाळी आजी आता बेडरूममध्ये असते. आणि पटकन आता स्वानंदी दरवाजा उघडून तिथे येते. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते, आजी बोलावलं का? तर आता आजी म्हणते, दरवाजा लावून घे. स्वानंदी दरवाजा लावते. तर कपाटातून आजीने आता ते सगळे दागिन्याचे बॉक्स बाहेर काढलेले असतात. आता तो सोन्याचा हार दाखवत आजी म्हणते की, हे दागिने ना तू पूजेमध्ये घालवार का स्वानंदी? स्वानंदी म्हणते, नको आजी, ही मोठी जबाबदारी आहे, आणि पाठीमागे सुद्धा तुम्ही मला दागिने दिले होते, पण मला ते नाही सांभाळता आली. आजी म्हणते, असं काय करतेस अगं, तू या घरची सून आहेस, आणि हे दागिने आता राजवाड्यांचे खानदानी दागिने आहेत. आणि आजी म्हणते, हे तू घालायलाच हवे, आणि ठेव तुझ्याकडे हे दागिने. असे म्हणत आजी ते दागिने स्वानंदीला देते. पण त्याच वेळेस भिंतीला कान देऊन अर्पिता ते
सगळं ऐकते आणि अर्पिता तोंडाला हात लावते. आणि इकडे आता आजी बाहेर जाऊ लागताच पटकन आता अर्पिता भिंतीला कान देऊन ऐकत असते आणि आता अर्पिता बाजूला लपते. आजी निघून जाते. पुन्हा अर्पिता आता कान देऊन ऐकू लागते. त्या दागिन्याकडे बघत आता स्वानंदी विचार करते की पुन्हा आजीने एकदा माझ्यावर विश्वास ठेवला आणि आत्ता जर मी चुकले तर मी स्वतःला माफ करू शकत नाही आणि यासाठी मोठं मनच लागतंय. आणि इकडे आता अंशुमन हा त्याच्या रूममध्ये येतो आणि जोराने अंशुमन आता आदळआपट सुरू करतो. त्याच वेळेस मल्लिका तिथे येते आणि म्हणते, अंशू अरे काय झालं? तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम मी सगळे पैसे जुगारात हरलो. ते ऐकताच मल्लिकाला धक्का बसतो आणि मल्लिका म्हणते काय? तर अंशुमन म्हणतो हो. आणि तेवढ्यात इकडे समर आता अंशुमनला फोन करतो आणि विचारतो की कंपनीतल्या आता तिजोरीमधली अकाउंटमधले 15 लाख रुपये तू कॅश घेतलेस का? तेव्हा आता अंशुमनला धक्का बसतो आणि लगेच आता समर म्हणतो की तू ते पैसे 1 तासाच्या आत पुन्हा कंपनीत जमा कर. आता अंशुमनकडे काहीच बोलायला मार्ग उरलेला नसतो. तर इकडे आता ती तिजोरीची चावी आजची तिजोरी तशीच उघडी ठेवून गेलेली असते आणि स्वानंदी ती दागिने घेऊन पुन्हा तिच्या रूममध्ये जाते. पण त्याच वेळेस अर्पिता आता त्या तिजोरीवर डल्ला मारते आणि त्याच्यातील असलेली कॅश घेऊन अर्पिता आता तिच्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस इकडे आता समर घरी जातो आणि तिजोरी उघडी बघून त्याच्यातील कॅश गायब असल्याचे बघून आता समरला धक्का बसतो आणि समर आजीकडे येत म्हणतो की आजी अगं या तिजोरीमध्ये मी मोठी कॅश ठेवली होती ती कुठे? तेव्हा आता आजी म्हणते की अरे मी स्वानंदीकडे दागिने ठेवायला दिले होते तेव्हा तिजोरीची चावी तिच्याकडेच होती. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. पण आता स्वानंदीवरती कॅश चोरीचा आरोप घेणाऱ्या आता समरला आणि सगळ्यांना स्वानंदी कॅश ही अर्पिताने चोरली हे कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.